हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल प्रिया ऑफ स्क्रिप्ट. सो येस, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी माझी यूट्यूब जर्नी स्टार्ट करते आजपासून. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. लेट्स सी हाव इट गोज. बट येस, आय एम व्हेरी एक्सायटेड. ओके, मला तसं खूप आधीपासून हा चॅनल स्टार्ट करायचा होता, बट आय डोंट नो वाय. मी करेल 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 असं चाललेलं, बट आज फायनली स्टार्ट केलं आहे थँक्स टू माय फ्रेंड्स अँड माय फॅमिली, ज्यांनी मला खरंच सपोर्ट केलं आणि एनकरेज केलं की येस प्रियांका, यू कॅन डू इट. सो येस, म्हणून हा चॅनल तुमच्या सगळ्यांसाठी. लेट्स हॅव इट गोज. सो येस, मी माझ्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देते तुम्हाला, नाही का. फर्स्ट व्लॉग आहे, यू शुड नो अबाउट मी लिटिल बिट, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल की बाबा ओके, कोण आहे ही मुलगी आणि काय करते. सो माझं नाव आहे प्रियांका, मी जर्मनीमध्ये राहते. 6 वर्ष झाले मी इथेच असते. मास्टर्ससाठी आलेले शिक्षणासाठी, बट त्यानंतर मग मला इथे जॉब लागला आणि येस, इथेच असते मग मी आता, नाही का. सो म्हटलं चला एक यूट्यूब चॅनल ओपन करावा, ज्यामध्ये थोडंफार नाही का जर्मन कल्चर कसं आहे काय आहे हे मी थोडंफार तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. सो आज मी तुम्हाला फर्स्ट व्लॉगमध्ये माझं जर्मनीतलं घर दाखवते, जिथे मी राहते, की बाबा जर्मनीतली घरं कशी असतात आणि आपली इंडियातली घरं कशी असतात, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवते. चला मग स्टार्ट करूयात. सो इथून एंट्री आहे घरासाठी आणि आल्यानंतर इथे थोडासा त्यांनी स्पेस दिलेला आहे, जिथे की तुम्ही बघू शकता मी शूज जॅकेट वगैरे सगळे ठेवलेले आहेत. त्यानंतर इकडे लेफ्ट साईडला केलर हाऊस आहे. हे जर्मनीमध्ये प्रत्येक घरांना असतोच. सो त्याच्यामध्ये तुमच्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत ते तुम्ही ठेवू शकता. जसं की तुम्ही दिसताय, आम्ही इथे वॉशिंग मशीन आणि ड्रायर ठेवलेला आहे. प्लस माझ्यावरच्या फ्लोअरला जे राहतात त्यांनी त्यांची सायकल वगैरे इथे लावलेली आहे. इकडे जरा गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथून आहे मेन घराला एंट्री आणि मग आल्यानंतर इथे आहे छोटंसं किचन माझ्या एकटीपुरतं, तुम्ही बघू शकताय. आणि जर्मनीमध्ये मोस्टली सगळे इलेक्ट्रिक शेगडीच वापरतात. आणि इथे आहे छोटासा फ्रीज, जो माझ्या एकटीसाठी मला वाटतं सफिशियंट आहे. इकडे दिलेलं आहे अवन. हे असं किचन आहे. आणि त्यानंतर राईट साईडला त्यांनी एक छोटासा टी टेबल दिलेला आहे, पण मी मोस्टली माझ्या गोष्टी ठेवण्यासाठीच तो वापरते. आणि त्यानंतर इथे आहे माझं ऑफिसचा डेस्क, जिथे मी वर्क फ्रॉम होम करत असताना नेहमी ते बसून करते ऑफिस. आणि देन या साईडला तुम्ही बघू शकताय एक छोटंसं मंदिर आहे माझं, स्वामी समर्थ गणपती बाप्पा, तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर हा आहे हॉल. सो इथे एक एल शेप सोफा दिलेला आहे त्यांनी, मोस्टली मी तेच पडीक असते. आणि येस, हे असा टी व्ही वगैरे, हे सगळं वॉर्डरोब आहे. टी व्ही वगैरे हे सगळं त्यांनी ऑलरेडी मला म्हणजे सगळं रेंटमध्ये इन्क्लुडेड आहे. हे काहीसुद्धा मी स्वतःहून नाही घेतलेलं आहे. सो येस, आणि मग इथे मी आमच्या लग्नाच्या फ्रेम्स लावलेल्या आहेत. हा फोटो पडलेला आहे, मला ते इथे लावायचं आहे. मे बी आय डू इट लेटर. अँड दॅन या साईडला आहे वॉशरूम बाथरूम. सो येस, बघू शकताय तुम्ही इथे बेसिंग वगैरे एंट्री केल्या आहे. इकडे एक डोर आहे, जिथून वरती मी जाऊ शकते, जर मला जायचं असेल तर बाहेर निघू शकते. आणि या साईडला अंघोळीसाठी शॉवर वगैरे आहे. हे असा मस्तपैकी बाथरूम आहे. आणि देन या साईडला एक छोटीशी बेडरूम आहे, जिथे मी फक्त झोपायलाच येते आणि तिथे फक्त बेडच बसतो, आजूबाजूला जास्त जागा नाही आहे. बट येस, हे असं छोटंसं आहे पण क्यूट आहे, मला आवडतं. म्हणजे एकट्या माणसापुरतं मला वाटतं हे मोर दॅन इनफ स्पेस आहे. काय वाटतंय तुम्हाला, हो ना? सो येस, हे आहे माझं छोटंसं घर. सो मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला माझं घर, कमेंट करून नक्की सांगा. छोटंसं आहे पण मला वाटतं माझ्या एकटीसाठी मस्त आहे, छान आहे. म्हणजे की बाबा छोटंसं किचन, हॉल, बेडरूम, टॉयलेट, बाथरूम, ॲटलिस्ट विथ, नाही का, तुम्ही रूममेटसोबत राहण्यापेक्षा ना एकटीला असं सिंगल अपार्टमेंट ना मस्त आहे. आणि याचं रेंट जर सांगायचं झालं ना तर मी अराउंड
66,000 पे करते पर मंथ. पण त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग लाईट बिल आहे, गॅस बिल आहे, नंतर इंटरनेट वगैरे सगळे इन्क्लुडिंग आहे. त्याच्यामुळे 66,000 हा ठीक आहे रेंट पर मंथ मध्ये. तर आधी मी 450 द्यायची युरो, बट आता माझा नवीन ओनर झाला आहे ना, त्याने 200 युरो जास्त वाढवले. जनता माफ नहीं करेगी. माकड कुठला, ठीक आहे. बरं 650 इज ऑल्सो नॉट बॅड. 650 युरोमध्ये मस्त छान एकटीसाठी जागा भेटली आहे, सो खुश आहे मी. सो येस, एवढंच आहे आज मला तुम्हाला सांगण्यासाठी. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. लेट्स सी मी तुम्हाला जर्मनीमधल्या नवीन नवीन कुठल्या गोष्टी दाखवते पुढच्या व्लॉगमध्ये. बट प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल जर्मनीतलं, सो दॅट मी त्या नाही का त्या गोष्टी कॅप्चर करून माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये ॲड करेल मस्त प्लान है. आणि तुम्हाला नक्की दाखवेल. ओके, थँक्यू सो मच अँड बाय.